जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरातील बेघर आदिवासींसाठी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मिळवून दिलेला सुमारे 1200 लाख रुपयांचा निधी व्यपगत होण्याची शक्यता। निधीचा विनियोग वेळेत करा अन्यथा प्रशासनाविरोधात आंदोलन छेडणार, बेघर शहरी आदिवासींच्या वतीने देण्यात आला इशारा। नंदुरबार शहरातील बेघर आदिवासींचे जीवनमान उंचाविण्यासाठी तत्कालीन आदिवासी विकास मंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत 1200 लाख इतकी भरीव निधीची तरतूद करून दिली आहे, परंतु स्थानिक नगरपालिका व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे एवढा मोठा निधी अखर्चित राहून परत जाण्याची शक्यता आहे। म्हणून हा निधी परत न जाता यावर काम सुरू करण्यात यावे, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा आज बेघर आदिवासींच्या वतीने देण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन हा इशारा देण्यात आला। त्याप्रसंगी शहरातील बेघर आदिवासींच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तथा गटनेते आनंदा माळी, लक्ष्मण माळी, भाजपाचे माजी प्रतोद चारुदत्त कळवणकर, अन्य कार्यकर्ते व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी बेघर रहिवाशांचे निवेदन स्वीकारले आणि म्हणणे ऐकून घेतले। निधी प्राप्त करून घेणे आणि त्याचा लाभ बेघर आदिवासींना देणे यासाठी नगरपालिकेने बँक खाते क्रमांक तसेच IFSC कोड वगैरे देऊन वेळेत प्रक्रिया करणे आवश्यक असताना आजपर्यंत ते झालेले नाही। हे नमूद करताना या निवेदनात म्हटले आहे की नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या आदिवासी लोक कुडा मातीच्या झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात किंवा स्वतःची पक्के घर नाहीत, अशा अनुसूचित जमातीतील शहरी रहिवासींचे जीवनमान उंचाविण्यासाठी तत्कालीन आदिवासी विकास मंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शबरी आदिवासी घरकुल योजनेखाली शहरी, शहादा, नवापूर व नंदुरबार नगरपरिषद प्रत्येकी 500 प्रमाणे 1500 एवढे घरकुलांचे उद्दिष्ट दिले होते। त्यासाठी 1200 लाख इतकी भरीव निधीची तरतूद पण करून दिली होती, परंतु स्थानिक नगरपालिका व प्रशासनाच्या उदासीन कार्यालयात जागा निश्चितीसाठी 2 बैठका होऊनही काहीही निष्कर्ष निघू शकला नाही। परिणामी हा निधी अखर्चित असल्यामुळे मार्च 2026 अखेर व्यपगत होण्याची शक्यता असल्याचे प्रकल्प कार्यालयाकडून कळाले आहे। तरी आलेल्या निधीचा योग्य वापर होऊन शहरातील आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्याची गरज आहे। तसेच हा निधी नगरपालिकेला वर्ग करण्यासाठी नगरपालिकेचे बँक खाते IFSC कोड उपलब्ध करून द्यावा, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे। निवेदनात पुढे म्हटले आहे की मागच्या पावसाळ्यात अनेक आदिवासी कुटुंबाची घरे पडली होती, तसा पंचनामा तहसील कार्यालयाकडून करण्यात आला होता। त्यातील बहुतांशी कुटुंबांनी शबरी आदिवासी घरकुल योजनेचा अर्ज भरतेवेळी आवश्यक कागदपत्रे जमा केली होती, परंतु संबंधित कार्यालयाकडून अर्जात नमूद नसलेले कागदपत्रे मागितली जात आहेत। या सर्व विषयांसाठी नगर रचना विभागाचे अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी व आदिवासी प्रकल्प अधिकारी यांच्या सोबत तत्काळ बैठक घेऊन जबाबदारी व कालमर्यादा निश्चित करणे आता गरजेचे झाले आहे। समिती गठीत करून या योजनेला चालना मिळावी, असे देखील निवेदनात म्हटले आहे। निवेदनावर शहरातील बेघर आदिवासींच्या स्वाक्षऱ्या आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नगरपालिका हद्दीमधील ज्या काही आदिवासी वस्त्या आहेत, त्या वस्त्यांमध्ये जे काही कुडा मातीची घरं आहेत, त्या घरं पक्की होण्यासाठी तत्कालिक आदिवासी विकास मंत्री विजयकुमारजी गावित साहेब यांनी 500 घरं मंजूर केलेली आहेत आणि त्याचा तो निधीसुद्धा PO कार्यालयाकडे वर्ग झालेला आहे। परंतु ती घरं किंवा ती अंमलबजावणी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे होऊ शकलेली नाही। तो निधी परत देण्याच्या मार्गावर आहे। म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबांना या संदर्भात निवेदन दिलेलं आहे की हा जो निधी आहे हा परत न जाऊ देता याचा उपयोग चांगला प्रमाणे करून घ्यायला पाहिजे आणि आदिवासी वस्त्यांमध्ये जी काही परिस्थिती आहे, जी काही जे मूलभूत सुविधा आहेत त्या मिळत नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये तो जर निधीचा उपयोग करून घेतला तर एकूण ते सर्वांना घरकुलाचा बी लाभ मिळू शकतो आणि आदिवासी विकासामध्ये त्यांचे जीवनमान उच्चारण्यासाठी सुद्धा प्रयत्न चांगला होऊ शकतो। या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे।